नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे आणि नवी मुंबई शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विटावा मार्गावरील मध्य रेल्वेच्या पुलाला अवजड वाहने धडकून अपघात होऊ नये यासाठी या पुलाआधीच उंचीरोधक बसवण्यात आले आहेत. या उंचीरोधकाला आज दुपारी एक अवजड वाहन धडकल्याने ते रॉड तुटल्याने ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. या वाहतुकीत एसटी बसेस तसेच शालेय विद्यार्थी असलेल्या शाळेच्या बसगाड्या, ट्रक, रिक्षाचालक, दुचाकी स्वार 1 तासापासून या वाहतुकीमध्ये अडकून पडले होते. वाहतूक पोलिसांनी या घटनेनंतर सदर तुटलेला लोखंडी रॉड बाजूला केल्याने वाहन चालकाने सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर ठाण्याहून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू केल्याने या मार्गावरही कोंडी झाली होती. मात्र काही वेळाने ही वाहतूक सुरळीत झाली. मात्र तासभर वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या वाहन चालकांनी या घटनेचा खापर ठाणे वाहतूक शाखेच्या पोलिसांवर फोडले. भारतीय जनता पार्टी सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा जनविरोधी, घटनाविरोधी आणि लोकशाही हक्क नाकारणारा असून तो रद्द करावा अशी मागणी करत काल ठाण्यात महाविकास आघाडी आणि इतर संघटनांनी जोरदार निदर्शने केली. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखा तसेच भारत जोडो जनसुरक्षा विरोधी संघर्ष समिती, त्याचबरोबर ठाणे जिल्हा महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक आणि पुरोगामी जनसंघटना यांनी कडाडून विरोध केला आहे. जनसुरक्षा विधेयक हुकुमशाही पद्धतीने असून सरकार विरोधात आवाज दडपण्यासाठी या विधेयकाचा वापर केला जाण्याची भीती व्यक्त केली जाते. या कायद्याची सध्या गरज नसताना सरकारने मोठ्या उद्योजकांसाठी केलेला कायदा असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, संपर्क प्रमुख नरेश मंडेरा, भारत जोडो ठाणे जिल्हा संघर्ष समितीचे राजेंद्र चव्हाण, विशाल जाधव, नारी अत्याचार विरोधी मंचाच्या मुक्ता श्रीवास्तव, शेषी जन आंदोलन समितीचे इंद्रवी तुळपुळे, श्रमिक जनता संघाचे जगदीश खैरेलिया, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उदय चौधरी, भारतीय महिला फेडरेशनच्या निर्मला पवार, विद्युत कर्मचारी संघ निलेश बनसोडे, राष्ट्र सेवा दलाचे सुहास पोते, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सुहास देसाई, ठाकरे गटाचे रोहिदास मुंडे, केदार दिघे, रेखा खोपकर, पुष्पलता भानुशाली, संजय तळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. वेगवेगळ्या हत्या प्रकरणात ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात कैदेत असलेल्या विजय मिश्रा आणि आरिफ अनवर अली या दोघांनी प्लान रचून कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने या दोघांना पुन्हा ताब्यात घेणे शक्य झाले. या दोन्ही कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करताना कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले होते. कैद्यांविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात शेकडो आरोपी बंदी आहेत. यातील आरिफ अनवर अली याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात तर विजय याच्या विरोधात पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल आहे. त्यांना सुतारकाम विभागात काम दिले जाते. 9 सप्टेंबरला कारागृह विभागातील कर्मचाऱ्याने कारागृहातील मोकळे भाग, स्वच्छतागृह, तटबंदीजवळील परिसराची पाहणी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरिफ आणि विजय हे दोघेही स्वच्छतागृहात लपून बसल्याचे आढळून आले. कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना तेथून हटकवून बाहेर नेऊ लागले. काही अंतर बाहेर आले असता आरिफ हा पळून जाऊ लागला. त्यामुळे कर्मचाऱ्याने त्याचा पाठलाग सुरू केला असता त्याच संधीचा गैरफायदा घेत विजय देखील विरुद्ध दिशेने पळू लागला. विजय हा तटबंदीच्या दिशेने जाऊ लागल्याने कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला विजयचा पाठलाग सुरू केला. विजय हा सुतारकाम विभागाच्या खिडकीच्या ग्रिलच्या साहाय्याने छतावर चढला होता. कर्मचाऱ्यांनी शिटी वाजवून आणि वॉकीटॉकीच्या साहाय्याने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सतर्क केले. तर दुसरीकडे आरिफ हा देखील CCTV वाहिन्यांच्या साहाय्याने बुरुजावर चढला होता. त्याने पलीकडील दिशेला उडी मारली. प्रसंग सावधान राखत त्या कर्मचाऱ्यांनी किल्लीच्या मदतीने मुख्य प्रवेशद्वार उघडले व त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरिफला व विजयला ताब्यात घेण्यात आले. या दोघांविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स,
पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. फोटो काढा आणि विसरा एवढं ठाणे महापालिकेच्या हरित अभियानाचं खरं स्वरूप असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झाले. गणेश विसर्जनाच्या काळात महापालिकेने तब्बल 5,000 शेवग्याची रोपं नागरिकांना वाटली होती. पण आज त्या रोपाचं चित्र धक्कादायक आहे. घाटावरच उकिरड्यावर फेकलेली पानगळ झालेली ही रोपं जीव वाचवण्यासाठी धडपड करतायत. हिरव्या आशा दाखवून आम्हाला फसवलं गेलंय असा संताप नागरिकांनी व्यक्त केलाय. आमच्या पैशातून लाखो रुपये खर्च करून महापालिका फोटो काढते, पण पर्यावरणाचं खरं रक्षण मात्र कोणी करत नाही. दिसायला हिरवगार पण प्रत्यक्षात कोरडा दिखावा अशा शब्दात ठाणेकरांनी महापालिकेच्या ढोंगीपणावर ताशेरे ओढलेत. शेवग्याचं झाड आरोग्यासाठी जरी उपयुक्त असलं तरी ते टिकाऊ असतं. पावसापुरतं किंवा उन्हापुरतं उभं राहतं. नागरिकांना खरं योगदान देणारं वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, करंज यासारखं मजबूत झाड देण्याऐवजी महापालिकेने हातात दिलं ते तगदादू शेवगा ही झाडं पर्यावरण संवर्धनासाठी होती का, की फक्त महापालिकेच्या फोटोसाठी, असा थेट प्रश्न ठाणेकरांनी उपस्थित केला आहे. विसर्जन घाटावर पडलेली ही टाकाऊ रोपे म्हणजे महापालिकेच्या निष्काळजीपणाचं जिवंत प्रतीक ठरतात. हरित ठाणे हे फक्त भाषणात आणि बॅनरवर हिरवं आहे. वास्तवात मात्र राखाडी काँक्रीटचं साम्राज्य वाढतंय. आम्हाला हिरवं शहर हवं आहे, ढोंगी अभियान नको, अशी अर्थ हाक नागरिकांनी दिले. या संदर्भात महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की शेवग्याची झाडं आरोग्यापासून खूप चांगली असतात. सोसायटीच्या मोकळ्या जागेत लावता येतात. ही रोपं कुठे अस्तव्यस्त पडलेली असतील तर ती लगेच उचलून त्याची जोपासना करू. ठाणे शहरात पूर्वी वड, पिंपळ, उंबर यासारखी स्थानिक झाडांची समृद्ध गोप होती. मात्र सिमेंटच्या जंगलात ही स्थानिक डेरेदार झाडे आज नामशेष झालीत. शहरातील हरित वारसा टिकवण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी स्थानिक झाडांची लागवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगले तापले असताना भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल, तुम्ही तयार आहात का, असे विधान केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. नाईक यांच्या विधानाला शिवसेना शिंदे गट खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आलाय. वर्तकनगर येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पक्ष बैठकीत बोलताना नाईक यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. त्यावेळी त्यांनी नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही सत्ता मिळवून देऊ शकतो, पण त्यासाठी रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल, तुम्ही तयार आहात का, अशी विचारणा केली होती. या वक्तव्याला कार्यकर्त्यांकडून टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर वरिष्ठ नेते महायुतीबाबत निर्णय घेतील, पण कार्यकर्त्यांचा सन्मान न झाल्यास मी पहिला विरोध करणार असेल, असे सांगत नाईकांनी युतीबाबत स्पष्ट भूमिका मांडली होती. नाईक यांच्या रावणाच्या अहंकाराचे दहन या विधानावर खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले. रावण खलनायक का ठरला, कारण त्याने दुसऱ्याच्या पत्नीचं अपहरण केलं. नाईकांनी हे विधान एकनाथ शिंदे यांच्यासाठी अप्रत्यक्षपणे वापरले नसतील, त्यांनी हे विधान स्वतःबद्दल केले असेल, असा टोला म्हस्केने लगावलाय. रावणाच्या पावलावर पाऊल ठेवून कोण चालले हे सगळ्या जगाला माहीत आहे. त्यामुळे आम्हाला जास्त बोलायला लावू नका की राम कोण आणि रावण कोण, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.